नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये आता तुम्हाला फक्त 2 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत का नाही, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता. एक नवीन पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत का नाही हे तुम्ही कसं पाहायचं ते सांगतो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, पीएम किसानच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता 17वा जो काही हप्ता आहे तो 18 जूनला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याची नोटीस सुद्धा लागलेली आहे आणि आपण यावरती ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा पाहिला होता. आता हा 17वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत का नाही ते कसं पाहायचं? गुगलवरती यायचं आणि गुगलवरती सर्च करायचं PFMS अशा पद्धतीने सर्च करायचं. PFMS असं सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल. या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं. या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एक वरती ऑप्शन दिसेल. तुम्ही मोबाईलमधून सुद्धा इथे ऑप्शनवरती येऊ शकता. इथे पेमेंट स्टेटसचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि इथे 5 नंबरचा ऑप्शन आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर. डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता इथे काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी म्हणजे काय, तुम्ही कोणत्या स्कीमचे पैसे येणार आहेत का नाही ते पाहायचं आहे. तर इथे 2 नंबरलाच ऑप्शन आहे, भरपूर स्कीमा दिसतील. 2 नंबरला ऑप्शन आहे पीएम किसान. तर पीएम किसान निवडायचं. त्यानंतर डीबीटी स्टेटस पेमेंट सिलेक्ट करायचं आहे, कारण आपण पेमेंट चेक करणार आहोत. त्यानंतर ऍप्लिकेशन आयडी विचारला जाईल. आता इथे ऍप्लिकेशन आयडी कोणता टाकायचा? ऍप्लिकेशन आयडीच म्हणजेच आपला पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. आता रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कसा काढायचा ते सांगतो. पीएम किसानच्या वेबसाईटवरती नो युअर स्टेटस हा ऑप्शन आहे, इथं जायचं. नो युअर स्टेटस ऑप्शनवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही स्टेटस पाहता. रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही इथे येऊन टाकू शकता. ऍप्लिकेशन आयडी म्हणजेच तुमचा पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर. रजिस्ट्रेशन नंबर जर माहित नसेल तर इथे ऑप्शन दिलेला आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. आपला रजिस्ट्रेशन नंबर शोधण्यासाठी तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता आणि गेट ओटीपी वरती क्लिक करून ओटीपी टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता. दुसरा ऑप्शन आहे इथे आधार नंबर. आधार कार्ड नंबर सुद्धा इथे टाकून तुम्ही ओटीपी टाकून रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता. रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळाला आहे असं समजतो. तर इथं ऍप्लिकेशन आयडीच्या जागेवरती तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर मी इथे टाकून घेतलाय. त्यानंतर पुढे एंटर बेनिफिशियरी कोड हा ऑरला ऑप्शन आहे, हा सोडून द्यायचा आहे आणि खाली कॅप्चा विचारलाय. ज्या बॉक्समध्ये जे लेटर नंबर्स आहेत ते तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचेत आणि खाली तुम्हाला सर्च ऑप्शन दिसेल. या सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचा. जसं तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक कराल तर थोडं खाली यायचं आणि खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता पेमेंट डिटेल्स दिसतील. आता पेमेंट डिटेल्स मध्ये काय काय दिलेलं आहे ते समजून घ्या. पहिला आहे ऍप्लिकेशन आयडी म्हणजेच तुमचा पीएम किसानचा रजिस्टर्ड आयडी. त्यानंतर तुमचं नाव दिसेल. त्यानंतर बेनिफिशियरी आयडी, बेनिफिशियरी कोड, त्यानंतर स्कीम कोड, त्यानंतर कितवी इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळणार आहे. काही जणांची 17वी असेल, काही जणांची 14वी, 13वी किती असेल. त्यानंतर खाली अमाऊंट दिसेल. इथे अमाऊंट पाहू शकता. किती पैसे मिळणार आहेत ते अमाऊंट दिसेल. 2,000 मिळणार आहेत. त्यानंतर रिक्वेस्ट डेट आता पाहू शकता. डेट कधी 16 जानेवारीची म्हणजेच आजची डेट जी आहे ती इथे जूनची पडलेली आहे. व्हॅलिडेशन स्टेटस पाहू शकता, व्हॅलिडेट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे फंड स्टेटस. फंड स्टेटस जे आहे तुमचं अप्रूव्ड बाय एजन्सी 16 जून 2024 असं जर दाखवत असेल तर मात्र तुम्हाला पैसे मिळणार आहेत. हे 100% फिक्स झालं. अप्रूव्ड बाय एजन्सी असं जर फंड स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. काही काळजी करायची गरज नाही. किती मिळणार आहेत ते दाखवेल आणि क्रेडिट स्टेटस दाखवेल. क्रेडिट स्टेटस जे आहे ते पेमेंट पेंडिंग आहे. आता पेमेंट पेंडिंग म्हणजे काय, अजून बँकेमध्ये जमा झालेलं नाही, यामुळे असं दाखवतंय पेमेंट पेंडिंग. आता पेमेंट डन कधी दाखवेल, जेव्हा हप्ता येईल म्हणजे 18 तारखेला बँकेमध्ये जेव्हा जमा होतील तेव्हा क्रेडिट स्टेटस जे आहे ते डन होऊन जाईल. तर अशा पद्धतीने
ज्यांना ज्यांना फंड स्टेटस अप्रूव्ड बाय एजन्सी असं दाखवत असेल त्यांना 2,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही जणांचा जर स्टेटसच दाखवत नसेल तर काही दिवसाने म्हणजे आज उद्या मध्ये चेक करा. काही जणांना फेल्ड दाखवत असेल तर त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी चुका झाल्या असतील, केवायसी केली नसेल किंवा काही अन्य चूक असेल ती आपली तहसील ऑफिसमध्ये जाऊन सॉल्व्ह करा. तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन पद्धतीने स्टेटस जे आहे ते शेतकऱ्यांचं पाहू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.